पुण्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळते. पुण्यातील खडकवासला धरण क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस होताना पाहायला मिळते आणि याच मुसळधार पावसाने खडकवासला धरण क्षेत्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे. पुण्यातील खडकवासला धरण क्षेत्रात जो काही मुसळधार पाऊस वाढलेला आहे, त्या मुसळधार पावसाने पाण्याचा विसर्ग देखील वाढवण्यात आलेला आहे आणि खडकवासला धरणातून जवळपास 45,000 क्युसेकनी पाणी सोडण्यात येत आहे. आपण जर पुण्यातील नदीपात्रातील हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो. नागरिकांना प्रशासनाच्या माध्यमातून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. हे नदीपात्रातील पुण्यातील दृश्य आहे. पुण्यातील भिडे पूल जो पाण्याखाली देखील गेलेला आहे. जवळपास साधारणतः जेव्हा 20,000 क्युसेकनी पाणी सोडलं जातं तेव्हा पुण्यातील हा जो भिडे पूल पाण्याखाली जात असतो. मात्र आता सध्या 35,000 क्युसेकनी पाणी सोडण्यात आलेले आहे आणि असंच जर धरण क्षेत्रात जर पाऊस होत राहिला तर 45,000 क्युसेकनी पाणी सोडण्यात येणार आहे. आणि आपण हे नदीकाठचे दृश्य बघू शकतो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि जे काही आजूबाजूतील परिसरातील नागरिक आहेत त्यांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. ज्यांच्या गाड्या होत्या ते गाड्या देखील बाहेर काढण्यात आलेल्या आहे आणि एकूणच नदीपात्रातील हे दृश्य आपण बघू शकतो. पुण्यात पूर परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे.